नमस्कार मित्रांनो, माझं नाव विक्रांत शिंदे. तसं माझं प्रॉपर सोलापूर आहे, पण सध्या मी अहमदनगरला राहतो आहे. आणि मी गेले 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये एकपात्री नाट्यप्रयोग करतो आहे. गंमत धमाल लग्नाची या नाटकातला एक प्रसंग सादर करतो मी आपल्यासमोर तुमचाम जमलं या चॅनलसाठी. आमच्या प्रशांतचं लगीन आहे. आता लग्नाला अजून 2 दिवस वेळ आहे, पण माझ्यावर समजा तयारी आहे. प्रशांत माझ्यापेक्षा 5 वर्षानं लहान आहे. त्याचं लग्न झालं, पण माझं अजून झालेलं नाही. म्हणलं बघू त्याच्या लग्नात आपला नंबर लागतोय का. तुम्हाला सांगतो, लग्नाच्या बाजारात मी फुलाचा हार घेऊन उभा आहे. त्या हाराची फुलं सुकून गेली, पाकळ्या गळून गेल्या, मधला दोरासुद्धा कोम्याजलाय, पण अजून काय संधी मिळत नाही. बघू ह्या लग्नात जमल. आता मला पहिलं काम काय सांगितलं, मंगल कार्यालय बघायचं. हेच आमच्या गावचं मंगल कार्यालय. आता हे आमच्या गावचं मंगल कार्यालय. आता ह्याला मंगल का म्हणायचं, हे काय मंगलाबाईचं नाही बरं का मंगल टाकूचं बी नाही. इथं समधी मंगल कार्य होत्यात म्हणून मंगल कार्यालय. आता इथं मंगल कार्य पार पडल्यावर घरी जाऊन जर काय दंगल झाली तर त्याला हे मंगल जबाबदार नाही. आता आमचं जे मॅनेजर आहेत ना, हे आमच्या गावातलं एकमेव पोथीवाचक. रामायण म्हणू नका, महाभारत म्हणू नका, काशी फुलं, शिवलीला अमृत, गुरुचरित्र सगळे वाचन एकटेच करतात. ह्यांना बोलो, मॅनेजर मॅनेजर कोण आहे रे, पाटलाचा लक्ष आहे काय. मॅनेजर नमस्कार, तुमचं हे झकपक मंगल कार्यालय बघायला आलो होतो. अरे नाही, बघ 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 हे झकपकच आहे. हाय झकपक, पण मला बघावं लागतंय, जबाबदारी माझ्यावर ना. बाबा 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 इथं काय लिहिलंय, हां वराहासाठी खुली. मॅनेजर तुम्ही काय पार्ट टाईममध्ये वराह पालन करता काय. हां वराहासाठी खोली. अरे लक्षा, ती वराहासाठी खोली, ती वधूसाठी खोली, अटॅच बाथरूमच्या खोल्या आहेत. असं होय, वराहासाठी मला वाटलं वराह पण करता उरल्या अन्नावर. हां इथं काय लिहिलंय, हां लग्नाच्या आधीचा विधी करावयाची जागा. मॅनेजर काय इथं काय लिहिलंय, लग्नाच्या नंतरचा विधी करावयाची जागा. मॅनेजर दोन्ही इथंच आहे का. लग्नाचं भीतच, लग्न झाल्यावर भीतच. अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही रे. अरे लग्नाच्या आधीचा विधी म्हणजे या ठिकाणी श्रीमंत पूजन, हळद लावणे अशा प्रकारचा होतो. लग्नाच्या नंतरचा विधी म्हणजे होम, हवन, कन्यादान अशा प्रकारचा होतो. असा आहे होय. मला काय वाटलं मला हे बी आणि हे बी इथंच आहे की. मॅनेजर इथं काय लिहिलंय, हां कट्टा बांधलाय, कट्टर काय लिहिलंय, इथे घोडा लावा. हो मॅनेजर, इथे चप्पल सोडा, सायकल सोडा, मोटरसायकल लावा, पण ठीक आहे, येथे घोडा लावा. अरे तू लक्षात कसा घेत नाही रे. अरे बाबा तुला माहिती आहे ना, नवरदेव घोड्यावर असतो, घोडा उंच असतो, नवरदेव त्याच्यावर असतो, मग तुमच्या हाताला येत नसतो. तुम्ही नवरदेव इथं आणता, माझा लाकडी स्टूल घेता, स्टूलवर उभारता, नवरदेव उचलायचा प्रयत्न करता, नवरदेवासहित स्टूल सहित खाली पडता. माझे 3 स्टूल मोडले म्हणून मी ते कट्टा बांधला आणि ते लिहिलं येथे घोडा लावा. बाबा तुमचे स्टूल वाचले ठीक आहे, पण इथं लिहायचं ना इथे घोडा बांधा म्हणून. अरे सिंच्या एवढी अक्कल नाही का मला. मी आधी तेच लिहिलं होतं, इथे घोडा बांधा. तुझ्यासारखा एक शहाणा लग्न झाल्यावर इथंच घोडा बांधून सासरवाडीला गेला. 3 दिवस त्याची लीद मी काढली, वैरण मी खाऊ घातली, आणि मग मी शहाणा झालो आणि लिहिलं येथे घोडा लावा, काम झालं घेऊन जावा. मॅनेजर चांगलं आहे तुमचं. इथं काय लिहिलंय, हां येथे बोरे, चिंचा, आवळे खाण्यास सक्त मनाई आहे. मॅनेजर माझ्या तुटपुंच्या बुद्धीनुसार लग्न कार्य झाल्यापासून बोरं, चिंचा, आवळं खायला किमान 7-8-10 महिने जावे लागतात. मग ही सूचना इथं का.
अरे सिंचा किती गैरअर्थ काढतो रे. अरे ही जागा आहे बँडवाल्याची, इथं सनईवाले सनई वाजवतात, तुझ्यासारखी पोरं समोर चिंचा खात उभारतात, बोरे खात उभारतात, आवळ्या दाखवतात, त्यांनी तोंडाला पाणी सुटतं, मग आवाज बंद होतो म्हणून सूचना. वा मॅनेजर वा, सूचना तुमच्या भारी आहेत. बरं बरं, लग्नाला कोण, स्वयंपाकाला कोण आहे, स्वयंपाक कुणाकडे दिलाय? अरे ती आहे ना आपली ती जिलेबीबाई, जिलेबीबाई स्वयंपाकाला आहे का? मग काय बरं, काय कमीच नाही, बोला दिलीकडं. आवय भाऊजी, आवय भाऊजी, तुम्ही स्वयंपाकाची काळजीच करू नका, असा स्वयंपाक बनवते, असा स्वयंपाक बनवते, असा स्वयंपाक बनवते, खाल्ल्यावर समजा पाहुण्याच्या हितच व्हायला पाहिजे. ओ बाई, पाहुण्याच्या इन्कमिंगचं बघा, आउट गोईंग आपल्या आपल्या घरी. आवय भाऊजी, अशी आमटी बनवते, अशी आमटी बनवते, खाल्ल्यावर समजा पाहुण्याच्या रिंगटोनच बदलल्या पाहिजेत. बाई रिंगटोन बदललेल्या दुरुस्त होतील 2 दिवसात येऊन पिऊन. एखाद्याचा हँडसेट खराब करू नका. आणि ते घोडा कोणाचा आहे? घोडा अण्णाचा घोडा आहे का? कुठे अण्णा? राम राम पाहुणे, मी अण्णा घोडेवाला. परंपरागत घोडा लावायचा व्यवसाय आहे आमचा. बराबर आहे, माहिती आहे मला तो अण्णा घोडेवाला. पंचकोशी तुझेच घोडे लावायला असं सगळ्याच्या लग्नात. पण मला सांग, घोडा एवढा एवढा, अरे ते नवर दिसेल का? काय ऍडजस्ट करू नका. एक फायबरची खुर्ची घ्यायची, घोड्यावर ठेवायची, त्याच्यावर बसवायचा, लग्न म्हणजे ऍडजस्टमेंट ह्याला म्हणतात. घोड्यावर ठेवली फायबरची खुर्ची, छत्रीला बांधली लिंबू आणि मिरची, बँडवाला निकालला सूर आणि ताल, नवरच्या अंगावर टाकली लाल शाल, वाजत गाजत वरात गेली मारुतीच्या पारावर, नवरा देऊन दाटवला, 3 पीस घालून नवरदेव उठवला. इकडे पाहुणरावची गर्दी झाली. पुढं बसला लक्ष, पाठीमाग माईक, आणि लक्षात घेतला आलोचण्यासाठी माईक. हॅलो 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 हॅलो. लक्ष, आता कशाला फुकीतो त्या भोंग्यामधून? ओ ती बाबू म्हातार बसलंय भोंग्याच्या बाजूला, जाईल तर भक्क दोन. ओ आप्पा, काळजी करू नका, भोंगावर आहे, म्हातार खाली धोतर मी बांधलेला आहे, काळजी नसावी. वराडी मंडळी, पाहुणे मंडळी, आमंत्रित निमंत्रित उपस्थित पत्रिका असलेले, या ठिकाणी बसलेले, मला दिसलेले, बळत घुसलेले सर्वांचं स्वागत, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद धन्यवाद.